हाय हॅलो नमस्कार मंडळी, मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्व? आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल आणि स्वस्त असणार आणि मस्त असणार. तर मंडळी, जवळपास 1 महिना झाला मी चॅनलवर एकही रेग्युलर व्हिडिओ किंवा ब्लॉग टाकलेला नाही आहे. तर का टाकलं नाही आहे हे तुम्हाला मी सांगणारच आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की आज मी माझ्या पूर्ण घराची क्लिनिंग करणार आहे. पूर्ण घराची क्लिनिंग म्हणजे माझा खालचा जो हॉल आहे ना, तो आज क्लिनिंग करणार आहे. टॉयलेट बाथरूम पण क्लीन करायचं आहे. त्याच्याविषयीच माझा आजचा हा ब्लॉग आहे. तर मंडळी, जवळपास 1 महिना झाला मी चॅनलवर एकही नियमितपणे ब्लॉग किंवा व्हिडिओ अपलोड केलेच नाही. म्हणजे मी मध्ये लाईव्ह स्ट्रीम पण करत होते. पण कसं आहे माहिती आहे का, सांगायचं तर रोजच्या लाईव्ह स्ट्रीम आणि बाकीच्या गोष्टींमध्ये माझ्या घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं. त्याच्यामुळं मी आहे ना आता लाईव्ह बंद केलेली आहे आणि आता म्हटलं आपण जास्तीत जास्त व्हिडिओवरच भर टाकावं आणि आपले कसं आपण व्हिडिओ पण टाकू शकतो आणि व्हिडिओंच्या मार्फत आपले घरातले कामं पण होतात. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त व्हिडिओकडेच फोकस करणार आहे. तर आज मी पहिले काय केलेलं आहे माहिती आहे का, बाथरूम आणि माझं खालचा हॉल हा आज स्वच्छ करायचं हे केलेलं आहे. म्हणजे आज म्हटलं एवढं स्वच्छ करायचं आहे कारण एकाच दिवशी सगळं कामं काही होत नाही. टप्प्याटप्प्यानुसार आपण सगळ्या गोष्टी ह्या करू शकतो. पण मी आज ठरवलं आहे की बस आता खूप झालेलं आहे. आज मी कुठलाच म्हणजे आळस तर करणारच नाही म्हणायचा. आज मी माझा फक्त पूर्ण हॉल, किचन बघते मी स्वच्छ झालं तर करते आज, नंतर उद्याच करणार आहे किचन. फक्त माझा जो हॉल आहे तो हॉल स्वच्छ करायचा आहे आणि टॉयलेट बाथरूम याची क्लिनिंग करायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी टॉयलेट झालेलं आहे माझं स्वच्छ करणं. बकेटी पण घासून काढलेल्या आहेत. तर आता इथे आहे ना मी माझा झाडू पण आणलेला आहे स्वच्छ करण्यासाठी. आणि हे जे कपडे आहेत ना फरशी पुसायचे, हे पण रात्री गरम पाण्यामध्ये भिजू घालून ते ठेवलेले आहेत निरमाच्या पाण्यामध्ये. स्वच्छ मी घासून काढते ते पण. आणि म्हणजे घरातले मला पाय पुसायचे कपडे किंवा फरशी पुसायचे कपडे किंवा गॅस वाटायचे कपडे हे सगळेपणे मी धुवून काढलेले आहे स्वच्छपणे. आणि त्याच्यानंतर बकेटी, साबण ठेवायचा बॉक्स आणि अजून काही ते बारीक चिरीक ज्या वस्तू असतात ना आपल्या घरातल्या किंवा पाट असते ना आपला आंघोळीचा, तो पण स्वच्छ केलेला आहे. काही टॉयलेट बाथरूममध्ये कुठं काही झाडं पण अडकेलं असेल ते बी सर्व काढून घेतलेलं आहे मी. झाडं तर एवढं काही नाही आहे माझ्या घरामध्ये, पण तरी पण कुठं काही दिसलं ना मला ते पण सगळं स्वच्छ करून घेत असते. कसं असते माहिती आहे का, बाथरूममध्ये खास करून पाण्याच्या ठिकाणी असणारे जे वस्तू आहेत ते लवकरात लवकर खराब होत असतात. म्हणजे कसं, साबणाचं पाणी, आंघोळीचं पाणी हे जे असते ना हे त्याच्यावर उडते. त्याच्यामुळे जरा ते साबणाचे पाण्याचे डागं पडतात बकेटीवर म्हणा किंवा ज्या वस्तू असतात ना बाथरूममध्ये त्याच्यावर असं डागं पडतात. त्याच्यामुळे ते हप्त्यातून आपल्याला ते घासायलाच पाहिजेत. आणि आपण त्या बकेटी किती पण घासा, बकेटीला जर किती बी घासला तरी ते बकेटी ते पांढऱ्या दिसतात. कारण त्या खूप दिवसाच्या असतात किंवा या साबणाच्या पाण्याने त्याचा कलर पण थोडासा डीम दिसू शकतो. तर आपण काय करायला पाहिजेत, ह्या पण गोष्टी आहेत ना साध्या सिंपल, ह्या पण आपण तेव्हाच ह्या स्वच्छ करायला पाहिजे, तेव्हाच हात फिरून घ्यायला पाहिजेत. जर नाही एवढं झालं आपलं तर आपण हप्त्यातून एकदा तरी ह्या वस्तू स्वच्छ करायलाच पाहिजेत. तर दुसरी ट्रिक्स अशी आहे की प्रयत्न करायचा की आता आपल्याला आठवड्यातून नाही तर महिन्यातून कमीत कमी आपला झाडू तरी स्वच्छ हा व्हायलाच पाहिजेत. कसं असते माहिती आहे का, हे प्लॅस्टिकचे झाडू असतात ना, याच्यामध्ये आपण ज्या झाडू मारतो ना घरामध्ये, तर याच्यामध्ये खूप सारे असे केस अटकून बसतात. त्याच्यामुळं ना पुन्हा आपण जर झाडून काढतो ना त्याच झाडून जेव्हा आपण नेहमी झाडू मारतो ना तर ते पुन्हा त्यातली केस पुन्हा घरामध्ये पांगू शकतात. त्याच्यामुळे आपण हप्त्यातून झाडू पण आपला हा स्वच्छ आणि क्लीन करायलाच पाहिजेत. तर आता इथे आहे ना माझी बकेटी म्हणा किंवा साबणाचा बॉक्स म्हणा किंवा झाडू म्हणा हे सगळं मी क्लीन केलेलं आहे. आणि झाडू ठेवते वाळू घालायला आता मी जाते आहे खालच्या घरामध्ये. त्याच्या अगोदर हे जे कपडे आहेत ना आपले किचनमधले कपडे किंवा फरशी पुसायचे कपडे हे सगळे स्वच्छ धुवून काढलेले आहेत मी. तर चला आता हे वायपरनं सगळं पाणी मी हे स्वच्छ करून घेते. पुन्हा इथे डाग आहेत ना, वायपरनं जर पाणी नाही स्वच्छ केलं ना हे डागं म्हणजे पाण्याचे डागं खूप इथं होतात. त्याच्यामुळे मी सगळं स्वच्छ करून घेते. आता हे माझं हे टॉयलेट स्वच्छ करायचं. तर त्याच्यामध्ये मी हार्पिक टाकून ठेवलेलं आहे. तोपर्यंत इथे पाणी टाकून हे वायपरनं स्वच्छ पुसून घेते. वॉशिंग मशीनमध्ये कपडे पण टाकलेले आहेत आणि म्हणजे कपडे झालेले आहेत माझे धुणं, तर ते वॉशिंग मशीन धुवून काढलेली आहे मी.
त्याच्यानंतर मी हे कळशा पण भरून ठेवते, ड्राम पण भरून ठेवलेला आहे. तर चला आता आपल्याला जायचं आहे खालच्या हॉलमध्ये. तुम्ही बघू शकता जेव्हा आपण क्लीन करतो ना ह्या सगळ्या गोष्टी, तर किती छान आणि सुंदर आणि पॉझिटिव्ह वाटत असतं. तर इथे काही कपडे होते माझ्या मुलीचे, तर ते टाकलेले आहेत मशीनमध्ये मी. तर सगळं झालेलं आहे माझं, सगळ्या गोष्टी क्लीन झालेल्या आहेत वरच्या घरातल्या. तर आता आपण जाणार आहोत खालच्या हॉलमध्ये. तर तुम्ही बघू शकता खाली आलेली आहे मी. तर चला आता मला खालचं हे जे टॉयलेट आहे ना, आता मला हे स्वच्छ करायचं आहे मंडळी. मी काय केलेलं आहे माहिती आहे का, पहिले मी सगळ्या याच्यामध्ये हार्पिक टाकून ठेवलेलं आहे आणि निरमाचं पाणी केलेलं आहे छानपैकी. निरमाचं पाणी करून सगळ्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि याला स्वच्छ घासून काढते. तर माझी घासणी ही वेगळी असते, टॉयलेट बाथरूमची घासणी ही माझी वेगळी आहे. आणि तर त्यानेच मी स्वच्छ सगळ्या गोष्टी करत असते. आता हा इथे कपडा ठेवलेला आहे फरशी पुसायचा. तर तुम्ही बघू शकता इथे वायफरनं हे जे वॉश एरिया आहे ना, हा पण सगळं स्वच्छ केलेला आहे. याच्या फरशीवर आहे ना खूप सारे डागं पडलेले आहेत काळ्या कलरचे. तर हे डागं पण मला काढायचे आहेत, ते पण मला ते ॲसिडनेच काढावं लागतील. तर आता बाथरूम तर माझा क्लीन झालेला आहे, एवढं काही जास्त दाखवलं नाही मी, कारण मला कॅमेरा तिथं काही सेट होत नव्हतं, त्याच्यामुळे मी लगेच बाथरूम स्वच्छ केलं. तर तुम्ही बघू शकता आता माझ्या घरातला हा पसारा. तुम्ही म्हणता की बाई हे काय आहे एवढा मोठा घरामध्ये हा पसारा. तर टेन्शन घेऊ नका. तर हा पसारा मी सगळा काढून घेतलेला आहे, कारण मला सगळ्या कॉटच्या खालचं सगळं क्लीन करायचं आहे. तर मी माझ्या कॉटच्या खाली एवढं काही धूळ तर नव्हती, कारण मी अधूनमधून सगळं स्वच्छ करत असते. पण काय मला ना खूपच चीड आलेली होती. मला थोडंसं जरी ते असं अस्वच्छ दिसलं ना, असं घाण दिसलं ना, तर माझं डोकं खराब होते, इरिटेट होते मला. त्याच्यामुळे मी सगळं पांगून बाजूला केलेलं आहे. कॉट बी इकडे तिकडे केलेलं आहे आणि स्वच्छ पहिले झाडून हे हॉल स्वच्छ करते. आणि त्याच्यानंतर हे जे कॉटच्या खाली आहे ना, ते सगळं निरमाच्या पाण्यानं हे स्वच्छ पुसून घेत आहे. जेव्हा खूप पसारा असतो ना, तेव्हा सगळ्यात आधी मी माझे सारे कपडे आवरून घेतलेले आहेत. म्हणजे जेव्हा आपण सारे कपडे जेव्हा आवरतो ना, तर तिथेच आपला अर्धे कामं तिथेच आपले सगळे पूर्ण झालेले असतात. मी काय केलं माहिती आहे का, माझ्या फरशी पुसणीसाठी याच्यामध्ये निरमा टाकलेलीच आहे मी ऑलरेडी. पण त्याच्यामध्ये अजून काय टाकलेलं आहे, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, थोडंसं बेकिंग सोडा पण टाकलेला आहे आणि थोडं टाकलेलं आहे डेटॉल. कसं असते माहिती आहे का, मिठामुळे नकारात्मक ऊर्जा जाते, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. आणि बेकिंग सोड्यानं आपल्या फरशीवरचे डाग हे निघून जातात आणि आपली फरशी पण एकदम छान चमकत राहते. तुम्ही बघू शकता इथे मी माझे कॉट पण स्वच्छ पुसून घेतलेले आहे, सगळं स्वच्छ केलेलं आहे. आणि हे इथे कॉट पण लावलेले आहेत व्यवस्थित आणि सुंदर हे लादी पण लावून ठेवलेली आहे. तर आता राहिलेलं आहे माझं झाडून काढायचं. तर जरा झाडून घेते एकदा स्वच्छ करून. हे बघू शकता तुम्ही मंडळी, जेव्हा क्लीन करतो ना, तर किती छान आणि किती सुंदर वाटते ना घरामध्ये. तर खूपच. तर आता हे जे फ्रीज आहे ना, हे फ्रीज आमचं जुनं फ्रीज आहे. तर याचं काय झालेलं आहे माहिती आहे का, आमच्या घरात आहे ना, हे घर बांधताना आहे ना, घरामध्ये खूप बारीक पिल्ले आली होती, उंदराची पिल्ले. तर त्या पिल्लांनी सगळ्या वायरी इथनं कट करून टाकलेल्या आहे. त्याच्यामुळे हे फ्रीज पूर्णपणे बंद पडलेलं आहे. आपण जर दुरुस्त केलं तर होऊ पण शकते दुरुस्त, पण मला नाही करायचं आहे आता ते, कारण ते खूप खराब पण झालेलं. त्याच्यामुळं बंद पडलेली उपकरणे घरात ठेवायला नाही पाहिजेत. मी आता काही ना काही करायचं आहे मला. एक तर मी ते सेल करून टाकायचं आहे मला. तर चला ठीक आहे. त्याच्यानंतर आता सोफा काढलेला आहे बाजूला. सोफ्याच्या खाली म्हणतं काही धूळगीळ असेल, पण ती धूळ काहीच नव्हती, कारण माझा एक नियम असतो, मी हप्त्यातून माझं घर हे स्वच्छ क्लीन करत असते. इथे बाजूला माझा मुलगा पण बसलेला आहे. तर चला आता मी सगळं झाडून घेत आहे. तुम्ही बघू शकता जे कपडे काही धुवायचे असतील ना, ते टोपल्यामध्ये ठेवलेले आहेत मी घासून काढण्यासाठी. आता हे सोफा बाजूला केलेला आहे आणि सोफ्याच्या बी खालचं सगळं स्वच्छ हे क्लीन पुसून घेतलेलं आहे. हे जे माझे भिंत आहेत ना, या भिंताचे जे पावसाच्यामुळे सगळे वरून त्याची पापुद्र निघत आहे. तर आमच्या घराला आहे ना कलर मारायचा बाकी आहे, तुम्हाला सांगितलेलं. तर याचा योग कधी येईल कलर मारायचा अजून काही मला माहीत नाही, पण त्याला जाऊ द्या असो. तर सगळा कचरा जमा केलेला आहे मी. आता हा कचरा सगळा पन्नीमध्ये भरलेला आहे आणि सगळे काम माझे झालेले आहेत. खालच्या हॉलमध्ये माझं बाथरूम पण क्लीन झालेलं आहे, वरचं पण बाथरूम क्लीन केलं, स्वच्छ केलं. आणि जे खालचं जे बाथरूम आहे ते पण एकदम स्वच्छ आणि क्लीन केलेलं आहे. तर माझं फायनल लुक तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती छान झालेलं आहे. हे माझे बाबासाहेब आंबेडकर, माझे तथागत गौतम बुद्ध. तर मला यांची मूर्ती पण लवकरच आणायची आहे मंडळी. माझ्याकडे फक्त फोटोच आहे आणि त्याचे जे टेबलवर आहे ना, तो पण पसारा मला बाजूला करायचा आहे. तर चला ठीक आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असं पॉझिटिव्ह वाटत आहे ना. हे बघा, अवघ्या 1 तासाच्या मेहनतीच्या नंतर माझं घर आणि बाथरूम कसं लकलकीत चमकते. आणि कुठे तो मागचा पसारा आणि कुठेही आताची शांतता. खरंच म्हणजे घर स्वच्छ झाल्यावर मनाला खूप समाधान मिळते
आता मी चॅनलवर नियमितपणे व्हिडिओ आणणार आहे. तुम्हाला जर आजचा हा क्लिनिंग ब्लॉग आणि बाथरूम क्लिनिंग ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की सांगा. तोपर्यंत बाय.